प्रत्येक पक्षात हौसे गौसे नवसे काही कार्यकर्ते असतात. त्यातला हा नवसा कार्यकर्ता आहे. याला प्रकाश झोतात राहायचं होतं म्हणून काहीतरी कारण करून की दादांनी आम्हाला वेळ दिला नाही अशा कारण पुढे करून त्यांनी तो काळा कपडा टाकला. आता ठीक आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, बारामतीच्या दौऱ्यावर आठवड्यातून 1 ते 2 दिवस असतात. नसल झालं त्यांना, म्हणजे यायला वेळ भेटला नसेल. याचा अर्थ तू जर ते पोस्टर झाकून ठेवत असशील तर बारामतीचा विकास तर काही झाकून नाही ठेवू शकत. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत 1990 ते 2024 या काळात बारामती विधानसभेचा जो विकास झाला तो कोणीही नाकारू शकत नाही. असा कोणी कार्यकर्ता उठतो, अशा प्रकारे काहीतरी काळं त्या ठिकाणी कपडा टाकून सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं हा उन्मत्तपणा आहे आणि त्याला जे उत्तर द्यायचं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला योग्य उत्तर दिलेलं आहे. याआधी भाजपनं काळे झेंडे दाखवले होते, त्यानंतर अनेक नेत्यांचे व्यक्तिगत समोर येत आहेत. कुठेतरी अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे. नाही, असं आहे, मी तेच म्हटलो की प्रत्येक पक्षात हौशे गौशे नवसे असतात. काळे झेंडे दाखवणारे ते त्यातलेच कार्यकर्ते आहेत. आज हा आगाऊपणा करणारा कार्यकर्ते त्यातलाच आहे. त्याच्यामुळे असे कार्यकर्ते ज्या पद्धतीने वागतात त्याच्यामुळे त्यांची पक्षाची प्रतिमा मलिन होते. शिंदे सेनेच्या अध्यक्षानं असं केलं म्हणजे शिंदेगड बदनाम झाला. काळे झेंडे भाजपच्या आशा बुचकेंनी दाखवले, त्याही ताई अनेक पक्ष फिरून त्या पक्षात आल्या, पण शेवटी तरी तो पक्ष बदनाम झाला. त्याच्यामुळे तिन्ही पक्षामध्ये एक वाक्यता असल्याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीत यश प्राप्त होऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक एक दिवस गेला का एक नवीन, एक दिवस गेला की एक नवीन, याला मला असं वाटतं की समन्वय समितीनं कुठंतरी आता याच्यात डोकं घातलं पाहिजे आणि या लोकांच्या वरिष्ठ नेत्यांना एकदा सक्त तंबी दिली पाहिजे. शेवटी आमच्या भावनेला काही मर्यादा आहेत आणि भावनेचा उद्रेक ज्या दिवशी होईल त्या दिवशी मात्र मोठा विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही. याचाच परिणाम म्हणजे महायुतीला परिणाम भोगावा लागतात त्यांनी, काय वाटतं? सध्या तरी काही वाटत नाही तसे परिणाम भोगावे लागतील, पण आता हे शिशुपालासारखं एक गेलं का एक, एक गेलं का एक असेल तर 100 चुका माफ होतात. शेवटी मग कृष्णाने संयम सोडला होता. हा महाभारताचा यामध्ये पुरावा आहे. त्याच्यामुळे घोळा मैदान दूर नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. यांना यांच्या नेत्यांनी योग्य समज द्यावी आणि शेवटी आमची संयमाला काही मर्यादा आहेत तर आमच्या मर्यादेचा अंत पाहू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.